अजित पवारांची एक नेहमीची सवय आहे, ते जेव्हा त्यांना वाटेल ते बेताल वक्तव्य करतात. कधी मी पाणी कुठून धरणात लघवी करून देऊ का, की कधी म्हणतात की PhD विद्यार्थी मागच्या हिवाळी अधिवेशनात म्हटलं त्यांनी की आम्ही काय PhD करून काय दिवे लावणार आहात का. मुळात अजित पवारांचं शिक्षण हे 10वी नापास. मग आता 10वी नापास असणाऱ्यांना क्रायटेरिया जर उद्या लागेल की तुम्ही उपमुख्यमंत्री करण्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया लागेल, तर अजित पवार मग उपमुख्यमंत्री होऊ शकतात का. अजित पवारांनी पाठीमागे 12 डिसेंबरला एक मागणी, जेव्हा 22-23च्या विद्यार्थ्यांच्या बार्टीचे ॲड काढण्याची 23-24च्या विद्यार्थ्यांची मागणी होती, तेव्हा अजित पवारांनी म्हटलं की एकाच घरातले 4-4, 5-5 विद्यार्थी हे PhD करतात. ते कशासाठी करतात, तर त्यांना महिन्याला 42,000 रुपये भेटतात म्हणून. तर आमचं म्हणणं आहे की आमचा विषय आहे, इंटरेस्ट आहे की आम्हाला एखाद्या विषयामध्ये संशोधन करायचं आहे. मग तो विषय आम्ही ठरवतो, त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये कुलगुरूच्या अध्यक्षतेखाली मान्यतेतून आमचा विषय फायनल होतो. आणि आम्हाला 5 वर्षामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यासाठी अतोनात खर्च येत असतो. या सगळ्या भूमिकेमध्ये अजित पवारांचं हे म्हणणं आहे हे चुकीचं आहे आणि ते पूर्णपणे असंवेदनशील आहे. इथल्या एखाद्या संशोधन विद्यार्थ्यांना PhD करायची असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात एक्झाम्स द्यावं लागतात. नेट, सेट, पेट या एक्झाम्सच्या माध्यमामधून ती क्रायटेरिया पास होतात. मग त्याच्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर 2 वर्षानंतर त्यांना 2.5 वर्षानंतर फेलोशिप भेटत आहे. मग अजित पवारांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि अजित पवारांनी जर संशोधन विद्यार्थ्यांची माफी नाही मागितली तर या पुढील काळामध्ये अजित पवारांच्या घरावरती आम्ही महाराष्ट्रभरातील संबंध संशोधक विद्यार्थी त्यांच्या घरावरती मोर्चा काढणार आहोत. माझं नाव मीना आरसे आहे. मी संशोधक विद्यार्थिनी आहे. आज बार्टी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने अजित पवार यांच्या संदर्भात आम्ही निदर्शने केलेले आहेत. अजित पवारांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन भरवलेलं त्या नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी असं सांगितले की एका कुटुंबामध्ये 5-5 विद्यार्थी हे फेलोशिपसाठी म्हणजे PhD करत आहेत असं त्यांनी सांगितले. पण हे सक्त चुकीचं आहे. कारण एका कुटुंबामध्ये 5-5 विद्यार्थी कुठं आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवा, हे आमची मुख्य मागणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण हे तुम्हाला एका घरात 5-5 लोकांना करता येते. म्हणजे एकाच घरामध्ये 5 खासदार, 5 हे आमदार असू शकतात. पण गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच तुम्हाला का खटकते. म्हणजे तुम्हाला म्हणण्याचा अर्थ असा आहे की गोरगरीब, दीनदलित, कामगार, कष्टकरी जे वर्ग आहेत त्यांना शिकू द्यायचं नाही का. म्हणजे मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे 2023मध्ये त्यांनी असंच एक वक्तव्य केलं होतं की विद्यार्थी हे PhD करून काय दिवे लावणार. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे तरी काय ते तर तुम्ही सांगा. कारण ह्या मागचा जो घोटाळा आहे त्यामध्ये अजित पवार यांना हात घालता येत नाही, म्हणून त्यांनी असं वक्तव्य करत आहेत असं मला वाटते. कारण का 2022चे जे विद्यार्थी आहेत त्यांचे 764 विद्यार्थी होते. त्यांच्यामधून त्यांनी असं सांगितलं गेले की 200 विद्यार्थ्यांना फक्त फेलोशिप मंजूर करा. कारण बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय, म्हणजे त्यांच्या मागचा जो घोटाळा आहे त्यांना ते घ्यायचा होता. काल परवाच त्यांचे चिरंजीव पार्थिव जे होते त्यांनी एवढा मोठा घोटाळा केले, त्यांच्याबद्दल कोणी वक्तव्य का करत नाही हे आमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही का. म्हणजे जिल्हा परिषद शाळा बंद पडलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. अतिवृष्टी लागू झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, विद्यार्थ्यांची कुठं फीस माफ नाही. म्हणजे त्याच्या संदर्भात सुद्धा विद्यार्थी खूप प्रमाणात आंदोलन वगैरे केलेलं आहेत. शेतकऱ्यांच्या भावाला भाव नाही, त्यांनासुद्धा तुम्ही पैसे देत नाहीत. म्हणजे उगाच उठलं की सुटलं काहीतरी बोलायचं आणि निघून जायचं, म्हणजे चिल्लरपणा झाला आहे की काय. म्हणजे तुम्ही 10वी नापासचे माणसं आणि एक तर संशोधक विद्यार्थ्यांना तुम्ही असं बोलतात. म्हणजे संशोधन करत असताना म्हणजे डायरेक्टली काय ॲडमिशन होत नाही, त्यांच्यासाठी सेट द्यावं लागतं, पेट द्यावं लागते, तरच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतं. आणि बऱ्याच कॉलेजमध्ये परमनंट प्राध्यापकसुद्धा नाहीत. म्हणजे त्यांचं एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही संशोधक विद्यार्थ्यांच्या नादी लागू नका. कारण संशोधक विद्यार्थी आता शांत आहेत, पण येत्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा रिसर्च केला जाईल. त्यामुळे तुम्ही संशोधकाच्या नादी लागू नका, एवढीच आमची मागणी.